अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.2 ए. तर बा याच्यामधला पहिला प्रॉब्लेम आहे इंटिग्रेट द फॉलोइंग क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा जो टाइप आहे याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. याच्यात काय दिलेले असते बघा, दोन फंक्शन दिलेले असतात. मित्रो, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायला लागल का बा. त्या दोन फंक्शन पैकी लक्षात ठेवा, एकाचा एक फंक्शन असतो तर दुसरा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. उदाहरण मी सांगतो बघा, लक्षात ठेवा का मी असं लिहिलं बघा sin x अपॉन cos x. तर बघा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा cos x आहे, असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जसं आपण लिहिलं बघा, लक्षात ठेवा, तो इथं लिहून टाकलं cos x, इथं sin x असं dx. ठीक आहे. तर बघा क्लिअर कट आहे का sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. तर बघा जो फंक्शन हा झाला, फंक्शन हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. असंच इथं लिहून टाकलं मी. आता बघा ह्या झाला फंक्शन, हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. तो मित्र, एक गोष्ट चांगलं लक्षात ठेवा, जो फंक्शन असतो त्याच्याबरोबर पुट केल्या जाते टी. जसं हा फंक्शन आहे, इथंही सांगतो आणि इथंही सांगतो बा. तर पुट काय करसाल तुम्ही, तर फंक्शनच्या ऐवजी पुट करायचं टी. म्हणजे आपण जर पुट केलं का बा sin x बरोबर टी, याचा अर्थ आपण व्हेरिएबलच बदलवत आहोत. नंतर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बा. तर sin x चा डेरिव्हेटिव्ह होतो cos x न t चा डेरिव्हेटिव्ह निघत नाही, तर आपण विथ रिस्पेक्ट टू x असा मानतो dt अपॉन df. या इकडं हाकलला तर बा हा खालता इकडं हाकला तर cos x dx बरोबर dt. विचार करा का इथं x आहे तर इथं x न इथं t आहे, म्हणजे x चं पद एकीकडं करायचं आणि t चं पद एकीकडं करायचं. असं चेंज केल्यानंतर काय होते बघा, एवढा जो पद आला, एवढ्या पदाच्या ऐवजी आपल्याला भरायचा आहे dt. म्हणजे बा या dt अपॉन sin x च्या ऐवजी t, म्हणजे 1 अपॉन t चं इंटिग्रेशन होतो log t. अशा पद्धतीने आपल्याला चेंज करायचं आहे. तर मग याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात, की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल चेंज होतो. तर बा आपली आयडिया शिकवताना पूर्ण क्लिअर होऊन जाते. असं काही कठीण नाही आहे, फक्त मी एक आउटलाईन दिली का बा नेमकं करायचं काय आहे. तर बा लक्षात घ्या, याला पुटिंगचं म्हणतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रॉब्लेम मध्ये मात्र असं काही लिहून राहत नाही का बा सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करा, असं काही राहत नाही. बाय प्रॅक्टिसच ते ओळखल्या जाऊ शकते. तर बा माझं म्हणणं काय आहे बघा, याले सोडवायचं आहे तर बा विचार कसा करसाल, तर हे झालं सोल्युशन. लिहिण्याची पद्धत पाहून घ्या. I इक्वल टू इंटिग्रल तर बा log x टू दी पॉवर n अपॉन x. मित्रो हो, हेच फंक्शन असं लिहिता येते, पण एवढ्या खालच्या लेवलवर गेलं तर बॅड इम्प्रेशन होते. असं आहे ना, 1 अपॉन या log x टू दी पॉवर n न 1 ला गुणलं तर हा याच्या डोक्यावर येईल. कॉमन सेन्सची गोष्ट आहे का, एवढा जो log x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, log चा डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन, त्याने ते लागून आहे ते खाली लिहास लागते. म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x हे आपल्याला माहित आहे. म्हणजे हा झाला फंक्शन आणि हे झालं 1 अपॉन x त्याचं डेरिव्हेटिव्ह. असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर फंक्शन बरोबर पुट करायचं टी. म्हणजे बा फंक्शन पाहिल्याबरोबर ज्या विद्यार्थ्याने हे डोक्यात येते त्याचं प्रॉब्लेम बरोबर येते. बिलकुल एवढूसं प्रॉब्लेम असते, 3 मार्क असतात. तर याने लिहिताना असं लिहिलं पाहिजे बा, इंटिग्रल परीक्षक त्याने क्लिअर समजलं पाहिजे. प्रत्येक परीक्षक परफेक्ट राहील असंच नाही. याला फक्त असं लिहायचं आहे, हा बाजूला लिहिल्या गेला. dx काऊन लिहिता येते बा, तर एवढं एक एवढं, म्हणजे हा याच्या डोक्यावर बसू शकतो. आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे हा फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला इथल्या ऐवजी पुट करायचं आहे. तर इथं लिहायचं पुट log x इक्वल टू t आणि सरळ याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याच प्रॉब्लेम मध्ये नाही, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये
फंक्शन निवडला की त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो डेरिव्हेटिव्ह आपल्या प्रॉब्लेम मध्ये असतोच. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x. तर मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x असं. ठीक आहे. t चा डेरिव्हेटिव्ह निघत नाही विथ रिस्पेक्ट टू x, तर तो लिहिताना असा लिहायचा dt/dx. हा इकडं हाकलला तर 1/x dx बरोबर dt असं. पाहून घ्या, एवढा जो पद आला, एवढ्या पदाची किंमत dt आली, म्हणजे I इंटिग्रल लॉग x च्या ऐवजी भराचं t, याच्या डोक्यावर n आहे तर n, एवढ्या पदाच्या ऐवजी भराचं dt. बस एवढं तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे, हे तुमच्या समजण्यासाठी. आता टी टू दी पॉवर असला तर आपण लहानपणी शिकलो बा, आहे ना, काय शिकलो बा, का एक न वाढवायचं तेवढंच खाली लिहायचं. इथं व्हेरिएबल टी आहे आणि इथं टी आहे, म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही. तर याचं उत्तर होईल टी टू दी पॉवर n+1 एक न वाढवलं तेवढंच खाली लिहायचा प्लस c. उत्तर इथं मांडून राहिलो बरोबर. तर बा टीच्या आपण टी तात्पुरता घेतला, मग काय घेतला होता तर log x बरोबर t. तर या t च्या ऐवजी पुन्हा log x भरून टाका, म्हणजे बा log x लक्षात ठेवा, याच्या डोक्यावर काय आहे रे बा n+1 अपॉन n+1, ह्या जशाला तसा प्लस c. हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. एवढं जर झालं असं मित्र तर दुसरं प्रॉब्लेम पाहून घ्या. लिहिण्याची पद्धत आहे सोल्युशन I इंटिग्रल, हे लिहायचं साइन इनवर्स x, याच्या डोक्यावर 3/2 अपॉन √1 - याने मांडताना कसं मांडायचं, I ह्या असा लिहिला आपण, एक स्टेप वाढते पण आपलं त्रास लई कमी होती. खालचा बाजूले मांडाचा 1/√1 - x² ने या इंटिग्रेशन साठी dx, इथं लिहायचं dx आहे ना. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असेल तर साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². तर मग फंक्शन ह्या झाला, हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. बस फंक्शन ओळखा, आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कडक पाठ असेल. तर बा इथं सरळ लिहायचं आहे पुट. काय लिहिणार आहे बा, तर साइन इनवर्स x t आहे ना. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू काय रे बा, तर बा विथ रिस्पेक्ट टू x. तर साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² t चा डेरिव्हेटिव्ह dt/dx. ह्या dx इकडं हाकलला तर 1/√1 - x² dx dt. सरळ काय का नाही, या इंटिग्रेशन, या वाल्या इंटिग्रेशन मध्ये पुट करा. तर मग I मित्र साइन इनवर्स x च्या ऐवजी t घेतला, तर इथं t भराचा इंटिग्रल t टू दी पॉवर 3/2. आणि विचार करा, एवढा जो पद आहे, एवढ्या पदाच्या ऐवजी आला dt. तर बा एवढ्या पदाच्या ऐवजी इथं लिहायचं dt आहे ना. आपला प्रॉब्लेमच संपून जाते पुटिंग केल्याबरोबर. फायदा माहित आहे काय झाला, काय अर्थ झाला का, मग सबस्टिट्यूशन ही जी मेथड आहे, कठीण फंक्शनला सोपं करण्याचं आहे ना, उपयोग त्याचा आहे. तर मग हा आता डोक्यावर आहे, तर आपण तर शिकलो बा का जेवढं डोक्यावर असन तेवढं लिहा, आणि त्याच्यात एक मिळवा तेवढंच खाली लिहायचं आहे. तर बा या झाला तयार. आता बा याने दीड म्हणते, दीड न एक अडीच, अडीच म्हणजे 2.5 तुमच्या स्टँडर्ड भाषेत. तर मग I t टू दी पॉवर याले लिहिल्या जाते 5/2, आणि ह्या 5/2 तुम्हाला समजत नसेल तर तुमचा जो क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तो करत राहा, है ना. पण डायरेक्ट आलंही पाहिजे. का दीड न एक म्हणजे अडीच, अडीच असे मानल्या जाते, 5च्या निम्मे 5च्या अर्धे. तर बा भागिले उलट गुणिले आठवणीने इथं सी लिहायचं. I भागीला उलट गुणिला हा वर जाईल, म्हणजे 2/5
t⁵ प्लस सी. तर I इक्वल टू 2/5 टीच्या ऐवजी टीची किंमत साइन इनवर्स x. तर इथं लिहायचं साइन इनवर्स x याच्या डोक्यावर 5/2 प्लस सी. हे झालं तुमचं दुसरं उत्तर. पहा मग मित्र, या प्रॉब्लेमले तिसरा प्रॉब्लेम सांगत आहोत. 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. याचं सोल्युशन लिहिताना बस एवढीच काळजी घ्यायची. सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रल 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. काहीच करायचं नाही. या तुमचा झाला dx. ठीक आहे, याला फक्त थोडंसं मेकअप करा. याने इंटिग्रल 1 प्लस एक्स अपॉन 1 प्लस एक्स अपॉन एक्स या असा लिहा इंटू 1 अपॉन साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. तुमच्या मांडण्यासाठी मी बारकाईनं फोड करून दाखवतो. सरळ या एक्स प्लस लॉग एक्स बरोबर पुट करायचं टी. तर इथं लिहायचं पुट एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी. तुमच्या मनात आलं पाहिजे का सर तुम्ही कसं निवडलं, आम्ही कसं निवडायचं, तुम्ही तर पटकन निवडून टाकलं. हे पहिले महत्वाचं आहे. तेव्हा माया जो डेरिव्हेटिव्ह मजबूत आहे, तुम्ही मजबूत करा. माया मनात येऊन गेलं बा का एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 न लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. 1 प्लस 1 अपॉन एक्स का दोन्ही तिरपा एक्स एक एक्स प्लस 1 अपॉन एक्स म्हणजे 1 प्लस एक्स अपॉन एक्स म्हणजे हे भेटते. असं जर तुमची नजर तयार झाली म्हणजे बा पाहिल्याबरोबर मनातल्या मनात डेरिव्हेटिव्ह घेऊन चेक करणे, तरच तुम्हाला पटकन पुटिंग करता येईल मित्र. म्हणून जेवढं डेरिव्हेटिव्हवर कमांड राहील तेवढे तुमचे चॅप्टर पुढे चालतील. हे लक्षात ठेवा. तर इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर भाई x चा डेरिव्हेटिव्ह 1 होतो प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x बरोबर t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x एक x प्लस 1 अपॉन x ह्या dx इकडे जाईल इज इक्वल टू dt. तर भाऊ x प्लस 1 लिहिण्याच्या ऐवजी 1 प्लस x अपॉन x असं लिहिलं तर का फरक पडते. असं लिहिलं तर फायदा या झाला का एवढा जो पद आहे दिसला हा x आणि हा dx याच्या ऐवजी भराचा आहे dt. ठीक आहे, आणि याच्या ऐवजी भराचा आहे t. म्हणजे बा I इक्वल टू इंटिग्रल हे तर लिहायचंच नाही आहे 1 अपॉन साइन असं, आणि याच्या ऐवजी भराचा आहे t असं. ह्या गेला आणि त्याच्या ऐवजी dt बस झालं. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहून राहिलो बरोबर आहे ना. I बरोबर इंटिग्रल 1 अपॉन साइन म्हणजे होते कोसेक t dt बस. तर मग मित्रो ह्या स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रल कोसेक x dx इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक x माइनस कोसेक x माइनस कॉट x प्लस सी. हे ज्या विद्यार्थ्याले पाठ आहे त्याच विद्यार्थ्याले आपल्याला काय करता येते बा. तर याचं आहे ना अजून एक फॉर्म्युला आहे बा इंटिग्रल कोसेक x dx इज इक्वल टू लॉग ऑफ tan x/2 प्लस सी. पुढे पाहू आपण. तर सध्या तर याचं इंटिग्रेशन होतो I इज इक्वल टू आहे ना याचा इंटिग्रेशन होतो लॉग ऑफ असं टी आहे. तर आपण लिहायचं कोसेक टी मायनस कॉट टी असं प्लस सी. तर मग किमत्या भरून टाका. किमत्या भरल्या तर कशा भरता येते. तर मग I इक्वल टू लॉग ऑफ कोसेक टी च्या ऐवजी भरा. आपण पुट केलं तर बाय x प्लस लॉग x. तर बा t च्या ऐवजी इथं भरा लागेल x प्लस लॉग x असं मायनस कॉट x प्लस लॉग x असं. प्लस सी. हे तुमचं झालं फायनल आन्सर.
तर मग या फॉर्म्युला तुमच्या समजण्यासाठी होता, तो मिटवून राहिलो जागेच्या अभावी, इथं लिहूनच आहे. आता यावाला प्रॉब्लेम पाहून घ्या. जर तुम्हाला बढिया समजल तर याले लिहिताना फक्त एवढं लिहायचं आहे सोल्युशन. मग I इज इक्वल टू इंटिग्रल x sec स्क्वेअर x स्क्वेअर असं अपॉन अंडर रूट टॅन क्यूब x स्क्वेअर. आता विचार करा तर बघा टॅनचं इंटिग्रल, मग इंटिग्रल ऑफ लक्षात ठेवायचो, समजते का? डेरिव्हेटिव्ह टॅनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन x बरोबर होते सेक स्क्वेअर असं आहे. आपल्या मनात आलं पाहिजे का इथं सेक स्क्वेअर x वर्ग आहे, म्हणजे बा इथं जर आपण आहे ना टॅन x वर्ग घेतला तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे ना, इथं जो असन तो तर लिहाच लागते. ठीक आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. तर x वर्गाचा डेरिव्हेटिव्ह तर 2 खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी. ठीक आहे, तर बा हा आपण लिहत नाही, म्हणजे बा सेक स्क्वेअर x वर्ग ने x संख्या लक्षात ठेवा, नंबरचं टेन्शन नाही घ्यायचा, तो कुठेही कसाही सेट होते. कारण तो काय होईल बा तर सरळ बाहेर निघल नाही तर खाली जाईल. ठीक आहे, तर बा आपल्याला बस नजर प्राप्त झाली पाहिजे का बा डोक्यात हेच असलं का टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर होते, आपल्याला डायरेक्ट मांडता येते. तर सरळ इथं लिहायचं पुट. काय पुट करणार आहे बा तर टॅन आहे ना x स्क्वेअर इज इक्वल टू टी असं. तर मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहायला लागते डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह मित्र सेक, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. तर x वर्गचा डेरिव्हेटिव्ह झाला 2x, घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी, x चा डेरिव्हेटिव्ह 1, तो आपण लिहत नाही. बरोबर t चा डेरिव्हेटिव्ह निघत नाही तर ते लिहायला लागेल dt अपॉन dx. तर मग याले व्यवस्थित कसं मांडायचं, तर मग व्यवस्थित मांडायचं असेल तर मग लक्षात ठेवा काय सांगून राहिलो. तर मग हा 2x समोर लिहा असं सेक x स्क्वेअर, ह्या dx इकडं गेला तर मग इकडं फक्त dt राहिला. ठीक आहे, आता या दोनले इकडं हाकलाच, तर मग x सेक x स्क्वेअर dx इक्वल टू dt अपॉन 2. मी तर सांगलं होतं ना संख्या कुठेही सेट होते. नजर टाकसाल तर x सेक स्क्वेअर x स्क्वेअर एवढ्याच्या ऐवजी आलं dt अपॉन 2 असं. तर बघ हे आपलं सेट झालं. तर इथं मी लिहून राहिलो देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रल. विचार करा का ह्यात कटला, या इंटिग्रेशन साठी dx लिहायला, या dx ने एवढा कटला आणि त्याच्या ऐवजी आलं dt बाय 2. तर लिहिताना कसं लिहायचं 1 अपॉन या dx च्या आहे ना हा एवढा याच्या ऐवजी लिहायचं dt बाय 2, तर इथं लिहायचं असं 1 अपॉन या अंडर रूट ह्या टॅन x स्क्वेअर याची किंमत t भरली तर ह्या t याचा इथं क्यूब आहे तर इथं लिहायचा क्यूब. बोल बा आता एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवायचं ह्या दोन तर बाहेर निघते. I इक्वल टू हाफ इंटिग्रल 1 अपॉन लक्षात ठेवा. ह्या कसा मांडता येते तर मग टी क्यूब आहे, डोक्यावर अंडर रूट आहे तर मग टी क्यूब याच्या डोक्यावर या अंडर रूट साठी हाफ आणि ह्या झाला dt असं आहे ना. मग घाताचा घात असला तो गुणाकारात जाते 3 1 3. तर मग याले कसं मांडायचं तर इथं लिहून राहिलो I इज इक्वल टू हाफ इंटिग्रल आहे ना 1 अपॉन t टू दी पॉवर
3/2 dt हा प्लस आहे, वर गेला तर मायनस, तर मग I इक्वल टू हाफ इंटिग्रल टी टू दी पॉवर -3/2 dt. झालं हो, आपलं प्रॉब्लेमच सुटून गेला. आणि आपण काय करतो बा, त्याच्यात एक मिळवतो तेवढंच खाली लिहितो. तर बा I इक्वल टू हाफ ह्या वाला टी टू दी पॉवर -3/2 प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 प्लस c. तर मग I इक्वल टू हाफ -1.5 मधून एक गेला तर -हाफ अपॉन -1.5 मधून एक गेला तर -हाफ. असं बोल पहा, या हाफ आणि या हाफ कटला, हा जो मायनस आहे इथं लिहायचं. I इक्वल टू -t टू दी पॉवर -हाफ प्लस c. हा मायनस आहे त्याने खाली घ्यायचं. I इक्वल टू -1 अपॉन मायनस आहे खाली घेतला तर प्लस c. एवढं जर झालं असेल तर I इक्वल टू -1 अपॉन डोक्यावर हाफ लिहिल्या जात नाही, किंवा त्याला लिहिताना या भाषेत अंडर रूट मध्ये लिहायचं असं. तर I इक्वल टू -1 अपॉन अंडर रूट. कधी कधी मित्र हो, टी ची व्हॅल्यू भरणच राहून जाते. तर मग tan x² आहे, tan स्क्वेअर नाही आहे, tan x². हे इथं भरून टाकायचं, tan x² प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, एक लहानसं लिहिताना चूक झाली. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec². तर इथं फक्त 2 लिहिता, चुकलं नाहीये, 2 लिहायचा विसर बस. sec² x² dx असं, बाकी काहीच नाही. कारण sec² x² dx आणि हा x एवढ्या पदाच्या ऐवजीच काय येते dt/2. तर इथं फक्त 2 लिहायचा विसरून गेलो, मग तेवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पहा मग मित्र, लहान लहानशा टिकल्या आहे या, काही हार्ड अँड फास्ट नाही, काही ॲटम बॉम्ब नाही आहे, का जमणार नाही, फोडता येणार नाही. लहान पोरांच्या टिकल्या फक्त डेरिव्हेटिव्हवर कमांड ठेवा. अशा टिकल्या तर तुम्ही तोंडीच फोडून टाकता. पहा मी काय सांगत आहोत, पहिले तर विचारही करायचं काम नाही. सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रल e टू दी पॉवर 3x अपॉन e टू दी पॉवर 3x प्लस 1 dx. सरळ e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर माहीतच आहे, म्हणजे या डिनॉमिनेटरच्या ऐवजी पुट करा t. तर सरळ लिहायचं पुट e टू दी पॉवर 3x प्लस 1 इक्वल टू t. तुम्ही म्हणता का सर +1 काऊन घेतला हो, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये +1 चा डेरिव्हेटिव्ह सरळ 0 होते, मायनस राहा प्लस राहा. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे हा कटूनच जाते, हेड्यात कमी होते. तर मग सरळ लिहायचं बघा, डिफरन्शिएट बोथ साइड. Differentiate both side with respect to x. तर बा e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला, e टू दी पॉवरचा. या 3x चा नाही घेतला तर 3x चा डेरिव्हेटिव्ह होते 3. तर या 3 x आहे ना, 3 बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह होतो 1, म्हणजे 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 1. तर 1 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. या t चा निघत नाही, तर लिहायचं dt अपॉन dx आहे ना. आता एवढं तर आलं पाहिजे. ह्या इकडं घेतला तर 3 टू दी पॉवर 3x, ह्या dx इकडं हाकलाचा बरोबर dt. हे आपलं तयार झालं. विचार करा हो, का एवढं जे पसार आहे, या पसाऱ्याच्या ऐवजी आला dt आणि 1 अपॉन एवढ्या पदाच्या ऐवजी आला t. तर मग लिहिताना याले फक्त थोडंसं स्टाईल लिहिलं तर हेड्या कमी होते. I इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन, लक्षात घ्या, एवढ्या पदाच्या ऐवजी dt. तर हे dt इथं लिहायचं आणि याच्या ऐवजी t असं. dt एक dt म्हणजे अर्थ येते बरोबर. असं लिहिण्याचा फॉर्म्युला दिसते का, 1 अपॉन x चं इंटिग्रेशन होते log x. तर याचं होईल log t प्लस c.
म्हणजे लॉग टीच्या ऐवजी भराचं e⁻³ 3x, ठीक आहे, प्लस 1 प्लस सी. हे झालं तुमचं उत्तर. बोलवा. एवढं जर झालं असेल मित्र, तर या 6वा प्रॉब्लेम लिहून राहिलो मी. बरोबर लक्षात घ्या, सोल्युशन सांगत आहोत या 6व्याचं. तर मग सोल्युशन इथूनच लिहिणं सुरू करतो. I = इंटिग्रल x² + 2 अपॉन x² + 1 into a⁻ x plus tan inverse x. काय राजू, अब पाहिलेच काही जण भल्ले खराब राहते है ना, पण मनाला माहीत चांगले राहते. तसं या प्रॉब्लेमचा पाहिलेच भल्ला मोठा दिसून राहिला, पण दम काहीच नाही. तुम्ही म्हणसान का सर असं कसं म्हणता, तर पाहूनच घ्या काय सांगून राहिलो रे बा, सेन्स कसा आणायचा. हे बा x प्लस टॅन इनवर्स, तोंडात मनातल्या मनात करा. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x². आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर या इकडं जाईल 1 प्लस x² प्लस 1 एक 1 अपॉन 1 प्लस x². क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 आणि 1 2, म्हणजे हा x² प्लस 2 अपॉन x² प्लस 1. पाय बरं, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर एवढं पदच गायब होऊन जाते. पाय ठीक आहे, दमच नाही राहत. तर बा यावाला इथं dx मांडायचं आणि सरळच लिहायचा. एवढंच सोपं आहे. सांगायचं तात्पर्य का डेरिव्हेटिव्हवर कमांड आणा. ते जर तुम्हाला नजर प्राप्त झाली बा का ह्या फंक्शन आहे, हे याचं डेरिव्हेटिव्ह आहे, बस तर फंक्शन बरोबर पुट करायचं आहे टी. हे तेव्हाच शक्य आहे ज्याच्या तोंडावर डेरिव्हेटिव्ह असं. पाहिल्याबरोबर मनातल्या मनात पटकन डेरिव्हेटिव्ह घेऊन टेस्ट करायचा, दुसरा काही पर्याय नाही. म्हणजे अर्थ याद आला का प्रॅक्टिस. तर मग इथं तुम्हाला लिहायचं आहे पुट x प्लस टॅन इनवर्स x = t असं. इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x असं. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x². dt चा निघत नाही, म्हणजे dx अपॉन dt. याच्या खाली काहीच नाही, म्हणजे एक क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस x² प्लस 1/1 प्लस x² असं है ना. हा t dt इकडं गेला तर dt बरोबर dx. याले व्यवस्थित मांडा. x² प्लस 1 आणि 1 2 अपॉन x² प्लस 1 आणि ह्यावाला dt बरोबर dx झालं तयार. विचार करा, एवढा पद आणि ह्या dx तर गेला 12च्या भावानं, त्याच्या ऐवजी आला काय रे बा, तर ह्या dt आहे इथं, खालचं वर्ण वरचं खाली झालं हो असं विथ रिस्पेक्ट टू x. इथं येईल x न इथं येईल t, इथं येईल t न इथं येईल x असं. एवढा पद ह्या कटला आणि राहिलं काय रे पाहता. I = इंटिग्रल ह्या a आणि x तिच्या डोक्यावर x प्लस टॅन इनवर्स x, तर त्याच्या ऐवजी लिहायचा आहे t. यानं ह्या कटला आणि त्याच्या ऐवजी dt. a⁻t चं आहे ना, a⁻x चं इंटिग्रेशन ट्रेनिंग दिली म्या का बा काय करायचं बा. तर a⁻x चं डेरिव्हेटिव्ह सांगते a⁻x इंटू लॉग a. तो गुणाकारात जातो, तर इथं भागाकारात जाते. बस लॉग a प्लस c हे तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला. फॉर्म्युले तर पाठ पाहिजे. तर बा a⁻t अपॉन लॉग a असं प्लस काय रे बा c. फायनल उत्तर लिहायचं a⁻t ची व्हॅल्यू आहे x प्लस टॅन इनवर्स x. असा ब्रॅकेट करा x प्लस टॅन इनवर्स x असं अपॉन लॉग a
प्लस सी हे झालं तुमचं फायनल आन्सर. ह्या फॉर्म्युला आहे तेवढ्याने मिटवून टाकतो. बोला मित्रो, समजलं का नाही? पहा मित्रो, ह्या वाला प्रॉब्लेम I इज इक्वल टू इंटिग्रल e टू दी पॉवर x इंटू लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x अपॉन टॅन e टू दी पॉवर x डी. थोडीशा प्रॅक्टिस नाही येते. पहा तुमच्या समजण्यासाठी मी याले असं मांडतो. पहा पट्टे का e टू दी पॉवर x लॉग साइन e टू दी पॉवर x इंटू 1 अपॉन टॅन e टू दी पॉवर x न dx. या खालचा असा बाजूले मांडता येते. एवढं एवढं म्हणजे हा वर जाऊ शकते. असं मांडण्यामागचा उद्देश फक्त एवढं बघा, हे सर्वांना दिसत नाही अजून तशी नजर प्राप्त व्हायचीच आहे. लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x 1 अपॉन टॅन म्हणजे दहाव्या वर्गाचं पुस्तक सांगते होते कॉट e टू दी पॉवर x dx. झालं. या लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x याच्या बरोबर पुट करून टाका t, म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन होईल ना, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. तयार झालं. पाहून घ्या मी काय सांगत आहोत. पुट लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x इज इक्वल टू t असं. तर लॉगचा आहे ना, इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तो लिहास लागते असं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x, t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx है ना. cos e टू दी पॉवर x अपॉन sin e टू दी पॉवर x म्हणजे होते cot e टू दी पॉवर x असं. तर ह्या e टू दी पॉवर x पहिले लिहा. cos अपॉन sin म्हणजे cot e टू दी पॉवर x. ह्या dx इकडं हाकला, dx बरोबर dt. विचार करा हो, हा e टू दी पॉवर x या वाला असं आणि cot e टू दी पॉवर x dx एवढा. ह्यान एवढ्याच्या ऐवजी तयार झाला dt. लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x च्या ऐवजी करा भराचं t. एवढूस राहिलं. पहा मग मी इथं लिहून राहिलो जागेच्या अभावी. I इज इक्वल टू इंटिग्रल. विचार काय करायचा हाय बा. तर बा लक्षात ठेवा, लॉग साइन e टू दी पॉवर x बरोबर t घेतलं तर ह्या t लिहिला. एवढं पद आणि एवढ्या पदाच्या ऐवजी आला dt. तर इथं लिहायचं dt. याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1. याचं इंटिग्रेशन इथं 1 आहे तर 1 न वाढवायचं म्हणजे 1 आणि 1 2 तेवढंच खाली लिहायचं प्लस c. हे झालं इंटिग्रेशन. तर t च्या ऐवजी भरून टाका आठवणीनं लॉग ऑफ. तर इथं लिहायचं लॉग ऑफ साइन e टू दी पॉवर x. साइन e टू दी पॉवर x असं. याचा वर्ग आहे तर असा ब्रॅकेट करा, इथं वर्ग करा अपॉन 2 आणि इथं लिहा प्लस c. तर या झाला तुमचा फायनल आन्सर. तर बा एवढं जर झालं असेल तर या 8वा पाहून घ्या. याने लिहिताना कसं लिहायचं आहे सोल्युशन. I इज इक्वल टू इंटिग्रल e टू दी पॉवर 2x प्लस 1 अपॉन e टू दी पॉवर 2x मायनस 1. याला न्यूमरेटर म्हणते, याले डिनॉमिनेटर म्हणते. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरले सरळ e टू दी पॉवर x न भागून टाका. काहून भागाचं तर कारण सांगतो आपण. डेरिव्हेटिव्ह फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार करत आहोत. इथं लिहायचा आहे डिवाइड. लक्षात ठेवा तो न्यूमरेटर मित्रो. लक्षात ठेवा अँड डिनॉमिनेटर. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असं.
बाय ई टू दी पॉवर एक्स आहे ना. काही ना काही खळे असते भातात. दातात आल्यावर कसं दातात दुखते तसं हे खळा आहे. याने लक्षातच ठेवायला लागते. परीक्षेत आला जर हे स्टेप नाही आठवली का ई टू दी पॉवर एक्स न भागल्याशिवाय हे सुटत नाही, तर मग ते तिथं कसं सेट होणार नाही. म्हणून जे खडे आहे त्या खड्याने सांभाळून ठेवा लागते आहे ना. असं आहे ते ई टू दी पॉवर 2x प्लस 1 आपण याले ई टू दी पॉवर एक्स, तर मग ई टू दी पॉवर 2x मायनस 1 अपॉन एक्स न या झाला तुमचा dx. बस. तर मग याच्या खाली I इक्वल टू इंटिग्रल ई टू दी पॉवर 2x अपॉन ई टू दी पॉवर x प्लस 1 अपॉन ई टू दी पॉवर x. एवढा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या झाला तुमचा इंटिग्रल. याच्या खाली तर इथं पाहिजे ई टू दी पॉवर x. तर मग ई टू दी पॉवर 2x अपॉन ई टू दी पॉवर x मायनस 1 अपॉन ई टू दी पॉवर x dx. एवढं जर झालं असेल तर इथं 2x मधून ह्या x गेला म्हणजे याने वरत घेतलं तर हा मायनस होईल पायासारखा, म्हणून घाताची बेरीज वजाबाकी. तेवढं करण्याच्या काम नाही. 8व्या वर्गाचं पुस्तक सांगते बेस जर सारखा असला तर 2x मधून x गेला तर x राहते. तेवढं तर आपल्याला समजलं पाहिजे. तर मग I इक्वल टू इंटिग्रल इथं राहील x असं प्लस हा प्लस आहे घात वर गेला तर मायनस म्हणजे ई टू दी पॉवर मायनस एक्स. सरळ इथंच लिहून टाकतो. I इक्वल टू इंटिग्रल ठीक आहे ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर एक्स. हा प्लस आहे वर गेला तर मायनस म्हणजे प्लस ई टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन 2x मधून x गेला तर x राहिला तर मग ई टू दी पॉवर x ठीक आहे मायनस. या तुमचा मायनस आहे. हा घात प्लस आहे वर गेला तर मायनस म्हणजे ई टू दी पॉवर मायनस x असं झाला सेट. आणि ह्या dx. बस एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल का सर एवढं काउंट केलं, तर पाहून घ्या मी तुम्हाला काय सांगतो है ना. असं करण्याच्या ऐवजी इथं एक तर न्यूमरेटर फंक्शन असेल तर डिनॉमिनेटर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. डिनॉमिनेटर जर फंक्शन असेल तर न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह असेल. बस एवढं पाच आहे तर ते करा आणि शिका ट्रायल अँड एरर मेथड. तर पहा पहिले मी काय करतो बा डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या घेतो डिनॉमिनेटर ई टू दी पॉवर x मायनस ई टू दी पॉवर मायनस x. याचाही डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल ना याचाही घ्या लागेल. तर ई टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर x घ्या मायनस असं. ई टू दी पॉवर आहे ना मायनस x चा ई टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर्स होते. आपण ई टू दी पॉवरचा घेतला मायनस x चा नाही घेतला तर ह्या डोक्यावरचा मायनस न x चा डेरिव्हेटिव्ह 1 असं. मायनस मायनस प्लस म्हणजे ई टू दी पॉवर x मायनस मायनस प्लस 1 न कायले गुणलं तर तेवढंच राहते. तुम्ही जर विचार करसाल तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपल्याला तर न्यूमरेटर भेटला म्हणजे ह्या झाला फंक्शन आणि ह्या झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून आपल्याला पुट करा लागल. काय पुट करा लागल बा तर इथं लिहा लागल पुट ई टू दी पॉवर x मायनस ई टू दी पॉवर मायनस x इज इक्वल टू t. म्हणून लक्षात ठेवा आता ह्या डेरिव्हेटिव्ह इथं घेऊनच दाखवला. तर बा लक्षात ठेवायचं ठीक आहे. ह्या डिनॉमिनेटरच्या ऐवजी t घेतला तर बा म्हणून इथं लिहायचं देअरफॉर ई टू दी पॉवर x असं ठीक आहे. ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर मायनस x असं इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह होतो dt अपॉन dx. ह्या इकडं गेला तर ई टू दी पॉवर x प्लस ई टू दी पॉवर मायनस x dx बरोबर dt.
चांगलं डोक्यात ठेवा मित्र, मी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह इथं घेऊन दाखवला आणि नंतर मी ऐकायला खास करून हे तुमच्यासाठी इथं लिहून राहिलो पुट डिनॉमिनेटर बरोबर टी. तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण सोडवला ना असा आला. बोला नाही समजलं याला पुन्हा व्यवस्थितच करून देतो, डोक्याला ताप नाही. पहा मग कसं सोडवायचं. तर मग सरळ आता आयडिया आली बघा. इथं लिहायचं पुट e टू दी पॉवर x मायनस e टू दी पॉवर मायनस x बरोबर t. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. तर मग e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x हा मायनस जशानं तसा e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर. या डोक्यावरच्या मायनस x चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर हा मायनस जशानं तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 बरोबर t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. असं मायनस मायनस प्लस म्हणजे e टू दी पॉवर x प्लस e टू दी पॉवर मायनस x. एक न कशाने गुणलं तर तेवढंच राईट ते. आणि हा खालचा dx इकडं गेला तर dx बरोबर dt. हे झालं तुमचं व्यवस्थित. तर मग I इक्वल टू इंटिग्रल एवढा पद न ह्या dx याच्या ऐवजी आला dt. तर 1 अपॉन लिहायचं आणि तो dt बाजूला लिहायचं आणि याच्या ऐवजी आपण पुट केलं t. 1 अपॉन टी चं इंटिग्रेशन होते लॉग टी. तर मग I इक्वल टू लॉग टी प्लस सी असं. तर मग लॉग टी च्या ऐवजी टी ची व्हॅल्यू तर एवढी व्हॅल्यू आहे e टू दी पॉवर x मायनस e टू दी पॉवर मायनस x प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग मित्र साइनचा घात 4x cos क्यूब x. आता मग याले सोडवण्यासाठी थोडं बहुत विचार कुठं ना कुठं करायचा. I इक्वल टू इथं लिहायचं आहे साइन टू दी पॉवर 4x इंटू कॉस क्यूब x न dx. आता आपल्याला माहित आहे बघा याले जर आपण कॉस स्क्वेअर मध्ये जर मांडलं तर कॉस स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर x झाला आपलं सेट. I इक्वल टू पहा मी कसं मांडतो साइनचा घात 4x बिलकुल घाई नाही क्यूब आहे ना. तर इथं लिहायचा कॉस स्क्वेअर x इंटू कॉस x. प्रॅक्टिसच्या शिवाय तर हे सेटच नाही. I इक्वल टू कॉस स्क्वेअर न कॉस म्हणजे कॉस क्यूब. आता 10व्या वर्गात आपण शिकलो बा कॉस स्क्वेअर x म्हणजे होते 1 मायनस साइन स्क्वेअर x असं cos x dx. आता कोणालाही पटल बघा पुट sin x बरोबर t. तर sin चा डेरिव्हेटिव्ह cos. हे पहा cos x dx तयार झालं त्याच्या बरोबर dt. तर सरळ इथं लिहून टाकायचं पुट sin x इक्वल टू t. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x. तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x न t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx असं. या dx इकडं हाकलला तर cos x dx बरोबर dt असं. या कटला त्याच्या ऐवजी t आला आणि याच्या ऐवजी sin च्या ऐवजी t ठेवायचा. तर मग I इक्वल टू इंटिग्रल इथं sin आहे तर sin च्या ऐवजी t हा घात जशानं तसा 1 मायनस या साइनच्या ऐवजी t हा घात जशानं तसा एवढ्याच्या ऐवजी dt. सरळ प्रेमानं या t टू दी पॉवर 4 न दोघांनी गुणून टाका. I इक्वल टू इंटिग्रल t टू दी पॉवर 4 मायनस आहे ना यानं याले गुणलं तर 4 आणि 2 6 t टू दी पॉवर 6 आणि ह्या झाला dt. तर मग याचं इंटिग्रेशन थोडं जास्त आहे ना. एखादी स्टेप डायरेक्ट पाहिजे तर डोक्यावर 4 आहे तर मग एवढं तरी आलं पाहिजे. 1 न वाढवान तेवढंच खाली लिहा. इथं 6 आहे तर 1 न वाढवान तेवढंच खाली लिहा प्लस c. आठवणीनं t ची व्हॅल्यू भरा लागते. तर मग इथं मी फायनल आन्सर लिहून राहिलो.
आय इक्वल टू टी च्या ऐवजी भराचं साइन यक्स, तर मग ह्या साइन यक्स याचा घात 5 आहे तर याचा घात 5 भागिले 5, ठीक आहे, मायनस असं टी च्या ऐवजी आहे ना, कोणाच्या मनात आलं असं बाका सर साइन एक्स च्या डोक्यावर 5 असं काऊन नाही लिहिलं, असं काऊन लिहिलं, तर मग ट्रिग्नॉमेट्रीलेच फक्त लागू आहे, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट असं लिहा का असं लिहा. मात्र जर लॉग असता इथं तर मी आठवणीनं स्केल असाच लिहिला असता, आहे ना, असा लिहिला नसता. याचा मिनिंग वेगळा होते. ट्रिग्नॉमेट्रीला लागू आहे म्हणून असं लिहिलं तरी चालते ना असं लिहिलं तरी चालते, दोघांचाही मिनिंग एकच. फक्त 6 रेशोला साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, बस एवढं लक्षात ठेवता, नाही तर कुठेही लिहून टाकसाल. तर मग साइनचा घात 7 आहे ना यक्स अपॉन 7 प्लस सी, हे झालं तुमचं फायनल आन्सर. लवकर पटकन बोला. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, मी ह्यावाला प्रॉब्लेम सांगत आहोत. इथं लिहायचं आय इक्वल टू इंटिग्रल 1/4x प्लस 5x टू दी पॉवर -11 या dx. मित्रो पहिले तर डोक्यात आलं पाहिजे का ह्या हाय घात मायनस घात असला तर आपण काहीच करू नाही शकत, तर बा याने प्लस करून टाका ना, बिघडलं कुठं. ह्या झाला 4x प्लस 5 असा, हा मायनस आहे म्हणजे बा इथं आला आहे ना इंटू 1/x टू दी पॉवर मायनस आहे, खाली घेतला तर प्लस. तर बा हे एकदम लोअर लेवल झाली, तर याच्या खालीच असं लिहायला पाहिजे, तर ती आपली 12वीची लेवल म्हणजे 5/x टू दी पॉवर 11. हे पहिले मी समजवण्यासाठी सांगलं. आता याचा काय करायचा हाय बा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 2 3, तर बा आय इक्वल टू इंटिग्रल 1/, ह्या इकडं गेला तर 4x इंटू x टू दी पॉवर 11 असं बोला, ठीक आहे. ह्या इकडं गेला प्लस 5 1 5 भागीला x टू दी पॉवर 11 x टू दी पॉवर 11 dx. फायदा माहित आहे काय झाला, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 पायासारखा असला तर घाताची बेरीज 11 ने 1 12. आय इक्वल टू भागिले उलट गुणिले ह्या जाईन वर्त म्हणजे x टू दी पॉवर 11. 11 ने 1 12 म्हणजे 4x चा घात 12 प्लस 5 dx. बोल पा झालं ना हो सेट. इथं आहे ना 12 आहे, डेरिव्हेटिव्ह घेतला तर घात खाली उतरते आणि 1 न कमी होते. पूर्ण पसाऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. सरळच लिहायचं पुट 4x टू दी पॉवर 12 प्लस 5 इक्वल टू टी, ठीक आहे. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. या खाली उतरला तर 4 आहे ना, या खाली उतरला इंटू 12, तर डोक्यावर 1 न कमी म्हणजे झाला 11 प्लस ह्या कॉन्स्टंट आहे 5, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर टी चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. तर मग मित्रो फक्त इथं डोक्यावर x चा घात 11 dx आहे, तर मग 12 चोक 48. तर इथं लिहून टाकतो मी वर्त 12 चोक 48 x टू दी पॉवर 11 असं बरोबर dt अपॉन dx. या इकडं जाईन तर या इकडं जाईन, x टू दी पॉवर 11 dx बरोबर dt अपॉन 48. हे झालं आपलं तयार. पाहून घ्या आता x टू दी पॉवर 11 dx बरोबर dt अपॉन 48. तर बा आपल्याला लिहायचं आहे आय इक्वल टू इंटिग्रल 1/, एवढ्या पदाच्या ऐवजी लिहायचं टी असं
आणि ह्या वाला याच्या ऐवजी लिहायचा आहे dt अपॉन 48. 1/48 कॉन्स्टंट आहे, बाहेर निघलं असं भागाकाराची रेषा असली तर वरत 1 लिहूनच टाकायचं असं. इंटिग्रल 1/t dt. लहान पोराले येते का 1/x चं इंटिग्रेशन log x, तर इथं लिहायचं 1/48 log t प्लस c. आठवणीनं t ची व्हॅल्यू भरा. तर t ची व्हॅल्यू किती आहे रे बा, तर 4x to the power 12 log of 4x to the power 12 plus 5 असं प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मग हे बारीक चुरीक प्रॉब्लेम आहे, काही दम नाही. बस सरळ इथं लिहून राहिलो मी, सोल्युशन कोणालाही समजते हो. इंटिग्रल x to the power 9 sec square x to the power 10. आता तुमच्या मनात आलं पाहिजे का सर तुम्ही कसं बोलता बारीक चुरी, का मला दिसूनच गेलं ना x to the power 10 आहे ना. डेरिव्हेटिव्ह घेतला तर घात खाली उतरल, डोक्यावर एक न कमी, म्हणजे एक्सचा घात नव्हतं, इथं तयारच आहे. का दम आहे याच्यात असं पहा. बस तुम्ही झालं, तुम्हाला असं वाटेल का सरनं जे म्हटलं ते खरं आहे, खरोखर काहीच नाही. बस या असा आहे ना, तर इथं सरळ लिहा ना पुट, काय वाढवायचं आहे पुट, पाहून घ्या x to the power 10 बरोबर t. बस एवढं लिहायचं आहे आपल्याला. डिफरन्शिएट बोथ साइड असं. विथ रिस्पेक्ट टू x, घात खाली उतरला, डोक्यावर एक न कमी. t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx, ह्या इकडं जाईल तर ह्या इकडं जाईल. x to the power 9 dx बरोबर dt अपॉन 10. तर बघा x to the power 9 dx असं. ठीक आहे. i याच्या ऐवजी एवढं इथं भरून टाकायचं t, तर इथं लिहायचं i बरोबर हा सेक स्क्वेअर असं. याच्या ऐवजी t, ह्यानं ह्या पाहून घ्या, याच्या ऐवजी dt अपॉन 10. ह्या 10 बाहेर काढायचा. 1/10 इंटिग्रल सेक स्क्वेअर t. सर्वात सोपा फॉर्म्युला आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन. तर इथं लिहायचं 1/10 आहे ना, टॅन t प्लस c. तर मग 1/10 टॅन आणि t ची व्हॅल्यू पाय राजा x to the power 10 प्लस c. तर तुमच्या पुस्तकात कदाचित असं उत्तर असेल, आहेस का, tan x to the power 10 अपॉन 10 प्लस c. हे झालं फायनल आन्सर. बाजूने लिहा का याच्या खाली लिहा, एकच अर्थ होते. या पाहून घ्या सोल्युशन. इथं लिहायचं i इक्वल टू इंटिग्रल e to the power 3 log x. ठीक आहे. एवढं सोपं साधं गणित आहे, फक्त बेसिक माहित पाहिजे. x to the power 4 plus 1 minus 1 असं आहे. पहा मग मी एका स्टेप मध्ये मोकळा करतो. इंटिग्रल ह्या वाला लॉग आहे, लॉगच्या समोर संख्या आहे, तर मग नियम आहे का बा a लॉग m. तर ह्या जाती याच्या डोक्यावर लॉग m चा घात a. 8व्या वर्गात शिकलो. तर बा याले इकडं हाकलाचा e to the power log x क्यूब असं अपॉन हा मायनस आहे, खाली घेतला तर प्लस. सांग बाबा, तर x चा घात 4 प्लस 1 मायनसचा झाला प्लस नाही, इथं लिहायचं dx. हे झाली पहिली स्टेप. आता मी सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह जेव्हा शिकवलं तेव्हा मी तुम्हाला एक लॉगचा नियम सांगला होता का e to the power log राव का लॉगच्या डोक्यावर e राव, हे एकमेकाने कॅन्सल करते. बस हे आठवलं पाहिजे, त्याला बेसिक म्हणते. मी आता सांगलं ना तर बा i इज इक्वल टू e to the power log आहे, म्हणजे हे एकमेकाने कॅन्सल करते, म्हणजे फक्त x क्यूब राहिला आणि इथं राहिला x चा घात 4 प्लस 1. एक घात लिहिल्या जात नाही. का दम आहे रे बा,
याचा डेरिव्हेटिव्ह घे तर 4 खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी म्हणजे 3, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर सरळ पुट करायचं ना रे. x टू दी पॉवर 4 प्लस 1 बरोबर t. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x. तर याचा हात खाली उतरला, इथं झाला 3. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. ह्या इकडं जाईन तर ह्या इकडं जाईन. x क्यूब dx बरोबर dt अपॉन 4. झालं, जमलं. ह्यानं ह्या याच्या ऐवजी हे आलं आणि याच्या ऐवजी तर पुट करायचं t. तर मग I इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन याच्या ऐवजी t भरायचं, या याच्या ऐवजी भरून टाकायचं dt बाय 4. हा x आहे ना, वरत काहीच नाही म्हणजे 1 ना हात 4 बाहेर निघते, इथून लिहिणं सुरू करतो. तर मग I इक्वल टू 1/4 इंटिग्रल 1 अपॉन t dt. तर I इक्वल टू 1/4 1 अपॉन x इंटिग्रेशन लॉग x. तर 1 अपॉन t चं होते लॉग t प्लस c. तर I इक्वल टू 1/4 लॉग t ची व्हॅल्यू पाहून घ्या, x टू दी पॉवर 4 प्लस 1. तर इथं लिहायचं x टू दी पॉवर 4 प्लस 1 प्लस c. हे झालं तुमचा फायनल प्रॉब्लेम 12. आवडला माझा व्हिडिओ मित्र? खूप प्रॉब्लेम आहे याच्यात, काळजी नका करू. आवडला तर राजू लाईक करता, एखादा मेसेज करा. काय अडचण आहे तुम्हाला आहे ना? एका विद्यार्थ्यानं अडचण पाठवली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फक्त 1 दिवस थांबा, उद्यापासून म्हणा का परवापासून बस 1 दिवसाचा चान्स द्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनही चालू करून देतो ॲट ए टाइम 2 चॅप्टर. बस नाराज नका हो मित्र, ठीक आहे? आवडला ना तर याला घंटी वाजवता. नमस्कार.